आज आपण मलकापूर बांबोडे या ठिकाणी बहुतांश ठिकाणी स्थानिकांची मतं जाणून घेत आहोत। आपल्यासोबत आता काही स्थानिक लोक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी या इलेक्शनवर कशा पद्धतीने बघतायत। नमस्ते। नमस्ते। आता जे लोकसभेचं इलेक्शन सुरू आहे, आपण एक स्थानिक नागरिक म्हणून कसं बघताय इलेक्शनकडे? तर कसं बघताय म्हणजे काय काय सांगायचं नेमकं दादा पाटील सांगा तुम्ही। आपल्याला आता काय वाटतंय, म्हणजे आता जे इलेक्शन सुरू आहे, आपण एक स्थानिक नागरिक म्हणून आपल्याला काय अपेक्षा आहेत होणाऱ्या खासदारांकडून? म्हणजे काय सुधारणा झाल्या पाहिजे, काय ते कामांचं जरा प्रोजेक्टमध्ये काय त्यांचं काय सुधारणा आतापर्यंत नाहीच। पहिला खासदार काय अजून इकडे काय फरकलेलाच नाही। आता आमचा सत्तेची दाबा आमचे उबाटामधून आहेत उभा, त्यांच्याकडून आम्ही आता फार मोठ्या अपेक्षा करतो आणि ते सुधारणा करणारे आहेत, त्यांच्याकडून अपेक्षा आहेत त्याला मोठ्या। आता पूर्वीचे जे खासदार आहेत सांगता आपण इकडे आलेले नाहीत, तर त्याचं कारण काय, इकडे न येण्याचं कारण काय? आता त्यांचं कारण आता आम्ही काय करणार ते त्यांनाच माहीत, ते खोक्यातच आहेत। आता जे स्थानिक समीकरण बिघडत आहेत, जे राजकारणात कुठला आमदार कुणीकडे जातोय, कुठला खासदार कुणी जातोय, हे कुणीच सांगू शकत नाही। हे जे अस्थिर झालेलं जे राजकारण आहे त्याकडे आपण एक इतके वर्षात आपण एक कित्येक इलेक्शन बघितले आहेत, आपल्याला काय वाटतं यावर? आतापर्यंत असं राजकारण कधी झालं नाही, आम्ही बघतो त्यापासून तरी। हे अस्थिरता जसं भाजप आले ते सगळं अस्थिरच व्हायला लागले, स्थिरता काय वाटतच नाही। रोज एक आमदार ह्यांच्या पक्षात गेला की तो अगदी स्वच्छ झाला असं जाईल ना। तर त्यांची आता प्रबळ त्यांच्याकडे मतदार आहेत, एवढे मत प्रबळ त्यांच्याकडं आमदार खासदारांची लॉबिंग आहे, तरीसुद्धा त्यांना इतर पक्ष फोडायची गरज का लागते? गॅरंटीच नाही ना त्यांना। खासदार घेतले, आमदार घेतले म्हणून काय मतदार घेतले का, असं होतच नाही ना। आता आपल्याला काय वाटतंय, कोण अपेक्षा आहेत? आता जे तुल्यबळ लढत जशी आपले सत्यदापा सरोडकर असतील किंवा शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी असतील किंवा शिवसेनेचे दर्शील माने असतील, तर आपल्याला कोण अपेक्षित वाटते? आता योग्यतेचा खासदार कोण आहे? सत्यजित पाटील आबा का त्यांच्याकडेच का कल? त्यांचा कल म्हणजे आपण आज म्हणून स्थानिक असं नाही, जागृत आपण तो एक सगळ्या जनतेतनं फिरणारा, सगळ्या जनतेची मतं मांडून घेणारा, सुखदुःख मांडणारा तो स्वतः माणूस आहे। प्रत्येकाच्या सुखदुःखात जाऊन प्रत्येकात सहभागी होणारा माणूस आहे तो। त्यांची उमेदवारी घोषित करताना कुठं उशीर झाला असं वाटतं? उशीर झाला म्हणजे त्यांच्यापर्यंत पोचायला वेळच झाला ना नेत्यांना, पण ते शेवटच्या टप्प्यात त्यांच्यावर लादली असं वाटतं उमेदवारी? लादले असं नाही, लादलेलं नाही, ते पण इच्छुक होतेच की। हां, ज्यावेळेला मध्ये शिवसेना ज्यावेळेला फुटली त्यावेळेला यांच्याबद्दल सुद्धा चुकीचं मत झालं की ते गोव्यामध्ये जाऊन थांबले होते इतरांनी आमदार? नाही 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 नाही, कुठेही गेले नाही, ते इथंच होते, ते पक्षाबरोबर प्रामाणिक. आपल्याला काय वाटतं, आपल्या मनातला खासदार कोण आहे? सत्यजित पाटील आबा। कारण म्हणजे स्थानिक पण आहे आणि कामाचा पण माणूस आहे ना। आता त्यांच्याकडे आपल्या काय अपेक्षा आहेत की काय त्यांच्याकडे कामाच्या खासदार म्हणून, आमदार म्हणून त्यांनी इतके कामं केली असतील, पण खासदार म्हणून आता ना हातकणंगले मतदारसंघाचा विकासच व्हायला पाहिजे ना, बाकी आता काय अपेक्षा असणार? आता इकडं तुमचे राजू शेट्टी असतील किंवा तुमचे माने असतील, माने साहेब, तर त्यांच्यापेक्षा ह्याची तुल्यबळ तर कशी किती वाटते तुम्हाला? नाही, सत्यजित पाटील काय निवडून येणारच, तुल्यबळचा काय विषयच नाही इथं। ते आता वाळवा शिराळा इकडं पूर्ण बहुत मोठ्या पद्धतीने काम सुरू आहे, चालू आहे। तसं इचलकरंजी भागात पाण्याचा प्रश्न आहे, तर त्या भागातून त्यांना आता कशा पद्धतीने त्यांना प्रेम? नाही, त्यांनी आता इचलकरंजीमध्ये हे केलेलंच आहे ना, पाण्याचा प्रश्न सोडवतो म्हणून सांगितलेलंच आहे ना, आम्हीच घेतले ना। त्यामुळे आता सत्यजित आबांच्याबद्दल आपण इतक्या स्पोर्ट टिटकीन सांगत आहात, तर सत्यजित आबांचे ज्या वेळेला उभाटाकडून उमेदवार मिळत होती, तर त्यावेळेला मिंचेकर सुद्धा त्या रेसमध्ये होते, पण त्यावेळेला सत्यजित आबांना मिळण्यासाठी कुठेतरी थोडा उशीर झाला, त्यामुळे लोकांनी पोचायला वेळ मिळतोय? नाही, उशीर नाही झाला। मिंचेकर साहेब काय आणि सत्यजित पाटील काय, उद्धव ठाकरे सांगतील तेच उमेदवारी मिळणार ना। आपल्या मनातल्या पूर्ण सत्यजित आबांसाठी आता फुल स्पीडनं काम सुरू आहे? हो, 100% काम चालू आहे। आपण पाहत आहोत की आपल्यासोबत आता काही स्थानिक लोक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया आपल्याला काय वाटतंय आता येणारे खासदार कोण असतील? येणारे खासदार आपले सतीश आबा. हां, कारण काय? हे शेतकऱ्यासाठी एकदम एकमेव नेता आहे, शेतकऱ्यासाठी तर एकमेव नेता आहे। धडाडीनं आपल्या लहान युवा पिढीला घेऊन तुमच्या ह्या गोष्टीला कसं आहे, आज दर्शील माने म्हणताय, तिने बोलत्यात एक नाही झालं एक, तिने आम्हाला शब्द दिला की रस्त्यावर राजू शेट्टीला येऊन द्या, तिने डोक्याला पट्टी बांधून काम केलं, परंतु मी काय करणार की शब्दानं माझ्या ताकद तुम्हाला रस्त्यावर येऊन देणार नाही, ती शब्द दिला होता, पण तिने आज अवस्था अशी केली की तिने ते नाव सोडून नुसतं बोलण्यातच गोष्टी केली। शेतकरी संघटनेचं
राजू शेट्टीचं असं मत आहे की आम्ही आंदोलन करतो त्याच वेळेला उसाला दर मिळतो. आंदोलन जरी केले तरी त्यांना शेतकरी संघटना आजपर्यंत त्यांच्या पाठीशी होती. तिने बी आजपर्यंत ज्या गोष्टी बोलल्या होत्या की ते काटाबद्दल त्यांच्या आज शेतकऱ्याचा एक प्रश्न आहे. आज सगळ्याकडे तुम्ही मोजमाप जसं कसं चालू आहे तंतोतंत 10 ग्रॅमचं 11 ग्रॅम नाही. आता कसं आहे मग शेतकऱ्याचा तोटा कशाचा आहे? काट्याचा. नुसतं राजू शेट्टी म्हणलेत की काटा बसवून देतो. आज 15 वर्ष झालं राजू शेट्टीच्या आता दृष्टी मागल्या टायमाला काय झालं, हे मराठा संघटना होती सगळं होतं, तो शेतकऱ्यांनी नेता चांगला आहे म्हणून सगळ्यांनी बघितलं त्यांच्याकडं. पण तिने स्वतः काय केलं शेवटला ह्या गोष्टी तिने त्या पडद्यानं सगळं काम चालू केलं. आता सत्तेज आबा सुद्धा एका कारखाने संचालक किंवा त्यांचे वडील सुद्धा संचालक व्हाईस चेअरमन आहेत. मग जर त्यांनी सुद्धा दराची अपेक्षा हमी देऊ शकतात का की शेतकरी संघटनेची गरज लागली नाही पाहिजे शेतकऱ्यांना आंदोलन? असं देणार 100%. आबा हे 100 वाटतंय का? अशा आपल्या ह्या भागाचं त्याचं काम असंच आहे. शेतकऱ्यासारखं त्यांनी लहानापासून शेतीचा व्यवसाय केला. त्यासाठी आम्ही आता तुम्हाला सांगतो सत्य आहे, आम्ही ऊसतोडी कामगार आहे. आमच्यासाठी तिने जर आम्ही त्यांच्या दरवाज्यात गेलो बाबा काय करायला लागते काय ना त्या कारखानदाराला जाऊन बाबा ह्यांचा दर काय असेल ते देऊन टाका त्यांच्यासाठी असाही नेता आहे. आज राजू शेट्टीने शेतकऱ्यासाठी आज म्हणतात ते संघटना केली अमूक केली. आज ऊसतोडी कामगार कमीत कमी आमच्याकडं नाही गावात आमच्या स्वतःच्या गावात का नाही 25 टोळ्या येतात की मराठा पोरांच्या ग्रुप आहेत ट्रॅक्टरवर काम करते. ते आज शेतकऱ्यासाठी न्याय देणार तर आबाच आहे. तिने ह्या शेतकऱ्यासाठी त्या दरेचे मानेर बाबा ही लोक एवढी बाहेरनं येतात एवढ्या ह्यांच्यासाठी तिने काय केलं? फक्त नाव दिलं की गोपीनाथ मुंडे विमा योजना अमुक योजना. आज त्या अंमलात तिने काय आणलं का? नुसतं शेतकरी संघटना म्हटली तर तुम्ही वरच्या लोकांच्याशीच नातं धरलं आहे. फक्त मुळाच्या शेतकऱ्यापाशी तिने आजपर्यंत पोचलेलं नाहीत. लोकांची उत्स्फूर्त अशी प्रतिक्रिया आहे. अजून आपल्यासोबत काही स्थानिक लोक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपण कसं बघताय आता जे इलेक्शन लोकसभेत सुरू आहे आपण कसं बघताय? आम्ही आता काय बघतोय आपल्याला काय अपेक्षित काय होणार? खासदार या सतीचे आवाज होणार. आपल्याला आता सत्तेज आबांचं आपण सांगताय आबांसाठी जे उबाटा गटातून जी उमेदवारी झाली गटात उमेदवारी देत असताना कुठं उशीर झाला किंवा त्याच्यावर लादली असं वाटतंय? नाही लादलेच नाही. त्यांची ते पक्षातले एकनिष्ठ असल्यामुळे त्यांना ते दिलेच ना त्यांनी. मग राजू शेट्टी एका बाजूला आहे धैर्यशील माने एका बाजूला आहेत आणि आता सत्तेज आबा सरोडकर आहेत. तर आता तुल्यबळ लढत अशी होते कुणाच जास्त तुल्यबळ लढत होते? सत्तेज आबा विरुद्ध धैर्यशील माने, सत्तेज आबा विरुद्ध राजू शेट्टी कुणाच तुल्यबळ? नाही धैर्यशील माने आता नावच घेऊ नका कारण ते अजून 5 वर्षात कधी दिसलाच नाही इकडं आमच्याकडे. हा ट्रेंड जो सुरू आहे धैर्यशील माने कुठेही दिसला प्रत्येक गावामध्ये ट्रेंड सुरू आहे त्याचं नेमकं कारण का असं का? आणि बघायला पाहिजे ना याला तुम्हाला दिलंय कशासाठी मग आम्ही निवडून का नुसतं मतदानपुरतंच तेवढ्यासाठी द्यायचं काय? कुठं तर 1-2 कंत्राटदार बघितले असेल त्याची कामं दिली म्हणजे ते झालं नाही. सगळ्या जनतेसाठी काय करायला पाहिजे का नाही? आता तुल्यबळ लढत मग सत्तेज आबा विरुद्ध राजू शेट्टी साहेब यांच्यातच होत राहा असं आपल्याला नाही आवाज होणार 1 नंबरला हे मी सांगतो 100%. मग आता आबा एक त्यांचे वडील कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत. राजू शेट्टी एक शेतकरी संघटनेचे नेतृत्व करत आहेत. तर जर आबाने सुद्धा काय शेतकऱ्यांचे प्रश्न जर मार्गी लावले तर इथून पुढे शेतकरी संघटनेला काम करायची गरज नाही. तसं आबांचे तसं व्यक्तिमत्व आहे का? आहे करणार कारण ते शेतकऱ्यांचाच मुलगा आहे. स्वतः ती शेती करतात त्यांना त्यातला अनुभव आहे पुरा. त्यामुळे ते शेतकऱ्यांच्या मार्गी लावतील असं आमची आशा आहे जवळजवळ 100%. लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत की सत्तेज आबा सरोडकर सुद्धा ते शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू शकतात व ते उसाला जो काय दर आहे तो दर सुद्धा ते चांगल्या पद्धतीने देऊ शकतात. हे विज्ञान मराठीसाठी शीतलकुमार शेट्टे बांबवडे.